नमस्कार मैत्रिणींनो, श्रावण महिना चालू झाला की सणवार चालू होतात आणि त्यामध्ये आपलीसुद्धा गडबड चालू होते. गडबड जरी असले तरी आपल्याला साडी ही सणवाराला नेसावीच लागते. तर प्रत्येकीलाच अगदी 2 मिनिटात साडी नेसता येते असं अजिबात नाही. काही वेळा आपल्या आवडीची साडी खूप फुगत असते आणि आपल्याला व्यवस्थित नेसताही येत नाही. मग त्या साडीचा पूर्ण लूक खराब होऊन जातो. तर त्यासाठी ना साडीचं आपण जर प्री प्लेटिंग करून ठेवलं तर साडी अगदी आपण 2 मिनिटात व्यवस्थित नेसू शकतो. हीच प्री प्लेटिंग कशी करायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ते पण अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. साडी प्री प्लेटिंग करण्यासाठी आपल्याला लागणार आहे इस्त्री. जी साडी आपल्याला प्री प्लेटिंग करायची आहे ती साडी इथे मी घेतलेली आहे. आपल्याला चिमटे लागणार आहे, काही लहान काही मोठ्या साईजच्या मी सेफ्टी पिना घेतलेल्या आहेत आणि एक क्लेचर घ्यायचा आहे, मोठ्या साईजचा बघून घ्यायचा आहे. चला तर आता आपण साडी प्री प्लेटिंग कशी करायची ते पाहूया. आता ही आपण घेतलेली साडी खोलायची आहे आणि पदराची उलटी साईड आपल्याला या टेबलवरती पसरून घ्यायची आहे. आता इथे पदराच्या प्लेट्स आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला शोल्डरच्या साईडचा एक फोल्ड किंवा तुम्हाला हवा असेल तेवढ्या साईडचा एक फोल्ड इथे आपल्याला करून घ्यायचा आहे. इथे माझी बॉर्डरची साडी आहे. या बॉर्डर एवढे पदर्स मला हवे आहेत, त्यामुळे मी बॉर्डर एवढाच एक पदर फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याला छानपैकी आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ही घडी मोडणार नाही. त्यानंतर ही साडीची दुसरी बाजू आपल्याला पहिल्या फोल्ड जवळ आणून अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि यावरती देखील पुन्हा आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. प्रत्येक फोल्ड नंतर शक्यतो आपल्याला प्रेस फिरवून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित साडीला घड्या पडतील. पुन्हा एकदा मी अजून एक फोल्ड घेतलेला आहे आणि त्यावरती मी इस्त्री फिरवून घेणार आहे. व्यवस्थित अशी आपल्याला प्रत्येक फोल्डला इस्त्री फिरवून घ्यायची आहे आणि पुन्हा अजून एक फोल्ड मी इथे करून घेतलेला आहे आणि त्यावरती देखील अशी प्रेस फिरवून घ्यायची आहे. पहिला आपण जेवढा फोल्ड केलेला होता ना तेवढाच फोल्ड दुसऱ्या साईडने आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत. आणि आता हे सर्व फोल्ड आपल्याला ओपन करून घ्यायचे आहेत. संपूर्ण पदर असा स्प्रेड करून घ्यायचे आहेत, म्हणजे आता तुम्हाला सर्व पदरावरती अशा लाईन्स दिसत असतील. आता याच लाईन्सवरती आपल्याला प्लेटिंग करून घ्यायचे आहे. पहा, आपला पहिला पदर असा हातात घ्यायचा आहे आणि प्रत्येक लाईनवरती असं फोल्ड करत जायचं आहे. अत्यंत सोपी पद्धत आहे. तुम्ही 1-2 वेळा ट्राय केलं तर तुम्हाला लगेचच जमेल. फक्त लाईनवरतीच व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता हे फोल्ड मी व्यवस्थित करून मध्ये 1-2 चिमटे लावून घेतलेले आहेत. व्यवस्थित असं आपल्याला ॲडजस्ट करूनच आपल्याला चिमटे लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथे मी 2 चिमटे लावलेले आहेत. आता एका क्लचरच्या साहाय्याने टेबलच्या एका साईडला असं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे पदर आणि एकसारख्या साईजमध्ये व्यवस्थित असं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि तिथे एक सेफ्टी पिन मी लावलेली आहे पहा. आणि व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले पदर्स व्यवस्थित राहतील आणि अजिबात विस्कटणार नाहीत आणि एकदम मॅनेजेबल दिसतील. नंतर हा क्लचर काढून मी व्यवस्थित उरलेला पदर देखील इथे प्रेस करून घेतलेला आहे. नंतर हा पदर खांद्यावर टाकून आपण पदराची लेंथ पाहायची आहे. आपल्याला जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत लेंथ घ्यायची आहे आणि वरती एक पिन लावायची आहे, जेणेकरून आपल्याला समजेल इथून आपला पदर आहे अशा पद्धतीने. आता नंतर या पुढच्या प्लेट्स आपल्याला कितीपर्यंत चेस्टचं माप लागणार आहे ते आपण थोडंसं अंदाजे ठरवायचं आहे आणि त्यानुसार खांद्यावरच्या पिनीपासून ते खाली आपल्या पोटापर्यंत येतील या उंचीच्या प्लेट्स आपल्याला या पदराला पाडून घ्यायच्या आहेत. आता हे पहा, अशा थोड्याशा आपल्याला प्लेट्स स्प्रेड करून घ्यायच्या आहेत, कारण की पुढे पूर्ण आपला पदर असा कवर होतो आणि तिथे आपल्याला अशा सेफ्टी पिनाने सेट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित 2 ते 3 सेफ्टी पिना व्यवस्थित आपल्याला लागतात. व्यवस्थित त्याने कवर करून घेतले की आपल्या प्लेट्स अजिबात विस्कटत नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित कवर करून घ्या आणि त्यावरती नंतर प्रेस फिरून घ्यायचे आहे. हा पदर कसा दिसेल हेही आता मी तुम्हाला खांद्यावर टाकून दाखवलेलं आहे. पहा, जिथे मी पिन लावलेली होती तिथून बरोबर मी खांद्यावर घेतलेलं आहे. यानंतर निऱ्याचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. आता आपण जिथून साडी खोचायला चालू करतो तिथून अशी व्यवस्थित आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे आणि तिथे एक आपल्याला सेफ्टी पिन लावायची आहे
आणि साडी व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे. जिथून आता आपण निऱ्याला सुरुवात करतो ना, तिथून व्यवस्थित आपल्याला प्लेट्स अशा पाडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर डायरेक्ट मेजरमेंट समजत असेल तर तुम्ही तसेही घेऊ शकता. या निऱ्या आपल्या झालेल्या आहेत. अशाच निऱ्या आता आपल्याला व्यवस्थित टेबलावरती घ्यायच्या आहेत. आता याला हे टेबलला व्यवस्थित सेट करून पदरासारख्या आपल्याला व्यवस्थित निऱ्या सेट करायच्या आहेत. आणि याच्यावर देखील आपल्याला अशा पद्धतीने प्रेस फिरवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या निऱ्या एकदम सेट होतात आणि नंतर विस्कटत नाहीत. आता या सेट झालेल्या निऱ्यांना व्यवस्थित सेफ्टी पिनने कवर करून घ्यायचे आहेत. पूर्ण निऱ्यांना 2 ते 3 सेफ्टी पिन लावून व्यवस्थित कवर करून घ्या, म्हणजे अजिबात हलणार नाहीत. अशा पद्धतीने सेफ्टी पिनने कवर करून घेऊ शकता. नंतर आपल्याला लास्टचा हा खालचा निरीचा भाग राहिलेला आहे पायापासला, त्यालाही प्रेस करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. आणि खाली पहा, सर्व प्लेटा आपल्या एकसारख्या आल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला निऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण साडी प्रेस करून घ्यायची आणि ते सेफ्टी पिनने आपल्याला कवर करून घ्यायचं आहे. आता हा आपल्या साडीचा आतला पदर असतो, तो आपल्याला टेबलच्या दुसऱ्या साईडला असा टाकून घ्यायचा आहे. आणि खालचा निऱ्याचा भाग असतो ना, तो आपल्याला व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे. अजिबात साडीला आतमध्ये गडी पडून द्यायची नाही. आणि नंतर तो नेसता पदर आहे ना, त्याच्या प्लेट्स आपल्याला निऱ्याच्या मापाच्या अशा पाडून घ्यायच्या आहेत. निऱ्याच्या मापाच्याच अशा व्यवस्थित प्लेट्स पाडून घ्या. त्यावरतीच असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. इथे पहा, मी साधारणतः 2 प्लेट्स पाडलेल्या आहेत. व्यवस्थित अशा पाडून घ्यायच्या आहेत. इथे थोडंसं लक्ष देऊन करायचं, कारण की आपली साडी आतून बिलकुल चुरगळी नाही पाहिजे. हे तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित अशा मी प्लेट्स पाडलेल्या आहेत. आता आपण साडीचा उरलेल्या भागच्या प्लेट्स पाडणार आहोत, म्हणजे आपल्या पदराकडच्या साईडच्या. त्याही प्लेट्स आपल्याला व्यवस्थित अशा निऱ्याच्याच मापाच्या पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली साडी व्यवस्थित सेट होते. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, मी 2 प्लेट्स पाडलेल्या आहेत. आता आपल्याला या पुढच्या पदराची देखील व्यवस्थित सेट करून घडी याच्यावरती आपल्याला अशी व्यवस्थित घालून द्यायची आहे. इथे काळजीपूर्वक घालायचं, व्यवस्थित विस्कटून बिलकुल द्यायचं नाही, नाहीतर तशाच घड्या पडतील. हे पहा, अशा पद्धतीने. पहा, या आपल्या चेट्सवरच्या प्लेट्स ज्या पडलेल्या आहेत ना, त्या अशा पुढे व्यवस्थित आल्या पाहिजेत, म्हणजे आपल्या साडीची घडी व्यवस्थित येते. आता या साडीच्या दोन्ही बाजू तुम्ही अशा पद्धतीने साडीची मोठी घडी देखील करू शकता, म्हणजे 2च घड्या दिल्या तरीही पुरेशा आहेत. किंवा साडी ठेवण्याचा जो बॉक्स असतो त्या पद्धतीनेही तुम्ही घडी घालू शकता. आता तुम्ही पाहू शकता, मी दोन्ही बाजूने एक एक फोल्ड असा करून घेतलेला आहे आणि अजून एकदाशी असा एक एक फोल्ड मी दोन्ही साईडने करून घेणार आहे, म्हणजे आपली साडी व्यवस्थित बसते. थोडीशी साडी व्यवस्थित अशी आपल्याला घडी घालून घ्यायची आहे, म्हणजे ते अजिबात चुरगळत नाही. आता हा पदर व्यवस्थित आपल्या साडीला एका साईडने गुंडाळून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही असा फोल्ड करूनही डायरेक्ट ठेवू शकता. हे पहा, अशा पद्धतीने आत घडीच्या घालून ठेवला तरीही चालेल, किंवा असं माझ्यासारखं साडीला जर व्यवस्थित राऊंड करून गुंडाळून घेतलं तरीही चालेल. व्यवस्थित असा एकदम बसतो आपला पदर. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने अशी घडी घालून घेऊ शकता. हे पहा, व्यवस्थित आपली साडी एकदम छान बसते, अजिबात चुरगाळत नाही. हे पहा, अशा पद्धतीने. मी तुमच्यासोबत ही पहा अजून एक पद्धत शेअर करत आहे. या पद्धतीने देखील तुम्ही साडी घडी घालू शकता. व्यवस्थित अशा दोन्ही बाजू आपल्याला फोल्ड करायच्या आहेत आणि त्यावरती आपला चेस्टचा भाग असा वरती येऊन द्यायचा आहे. चेस्टचा भाग वरती आला का व्यवस्थित आपल्या साडीची घडी बसते. आणि बाकीचा हा उरलेला पदराची जी साईड आहे ते आपल्या साडीला अशी गुंडाळून घ्यायची आहे. ही घडी एकदम परफेक्ट बसते, अजिबात विस्कटत नाही. हे पहा, आपली साडी प्रीप्लेटिंग करून एकदम तयार झालेली आहे. तुम्ही असं साडी ऑर्गनायझरच्या बॉक्समध्ये असं ठेवू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. नंतर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.